बेस्ट ऑफ लक सिरमॅक्स कंपनी आपण या ठिकाणी बघतात. टॉसबॉक्स कडनं न्यूज या ठिकाणी येते. वेलियंट ग्लास वन द टॉस अँड इलेक्टेड बॅट फर्स्ट. O2 कॉमेंट. आणि समोरचे खेळाडू आपण बघतायत प्रॅक्टिस करतायत नेटमध्ये. आम्ही विनंती करतोय की दुपारी मुलं खेळायला येतील त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी विकेट बनवलेली आहे. विनंती असणार आहे आपण तिथे प्रॅक्टिस करू नका. प्रेमळ निवेदन. टार्गेट सेट केलं गेलं इथे आपण बघतायत. 29 आणि प्रथम षटक घेऊन गोलंदाज झालेले आहेत ऋतिक. समोर आपण बॅटर बघतोय जन्मेश. ऋतिक तयार. पुढील चेंडू. ओ गुड शॉट. टॅप करण्याचा प्रयत्न होता. लेंथ लाईन परफेक्ट आहे. पडल्यानंतर चेंडू टॉस झालाय आणि ते डॉट बॉल बघायला मिळते. 29चं टार्गेट आहे. संघर्ष इथे डी डेकोर संघाला करायला लागतोय. दोन्ही तुल्यबल संघ आहेत. मोठं द्वंद्व आहे इथे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथे मात्र आगळा वेगळा शॉट. सरळ जातोय चेंडू गौतम आकरेच्या हातामध्ये. फलंदाज जात आहेत डगआउट मध्ये. पहिला विकेट गॉन. प्लीज तिथे पाणी मारलेलं आहे. प्रॅक्टिस करू नका. थँक्यू थँक्यू थँक्यू. मित्रांनो नेट मध्ये पाणी मारलेलं आहे तिथे प्रॅक्टिस करू नका. मामाचं टेन्शन. सनीवमान आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये अक्षय आरेकर दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. धाबा स्कोर कार्ड वरती 6 आणि षटक क्रमांक सुरू आहे ते पहिलं. 29चं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. अक्षय आरेकर न्यूमान ऑन स्ट्राईक. ओ स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. ऑन दी टोस होता चेंडू यावेळेला. वाईट बॉल. 154 स्कोर कार्ड पुढे पोहोचते ते म्हणजेच 7 वरती 7. 29चं टार्गेट आहे. इथून डी डेकोर संगण रिव्ह्यू सिस्टम नाही. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन ग्राही धरलं जाईल. वेग चांगला आहे ऋतिक यांच्याकडे. 7 धावा झालेल्या आहेत. 22ची गरज अजूनही आहे. मॅच गॅलेक्सी संघाकडे देणार नाहीये. पुढील चेंडू. ओ हो 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 हुकचा अटीम होता यावेळेला. बाटला ड्रिल केलं होतं आणि डॉट बॉल आलाय. एक जबरदस्त मॅच आहे. दोन्ही संघांना माहिती आहे. दोन्ही संघ एका बाजूने आपण डी डेकोर संघाकडे बघितलं तुल्यबल आहे. बलाढ्य आहे. लढवई आहे. दुसऱ्या बाजूने समतोल संघ गॅलेक्सी आहे. दहशत आहे. दरार आहे या संघाचा. यावेळेला वेट केलं. वॉच केलं. सिली पॉइंटला फक्त दिशा दिले. स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल कंप्लीट झाले. डेंजर झोन कडे येतात. ऑन दी स्टंप थ्रो. गॅदर करता आलेला होता चांगला परंतु थोडासा लांब राहिला स्टंपासनं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. अजूनही 20 रनची गरज आहे. 9 धावा स्कोर कार्डवर. धावसंख्या पोहोचते 9 वरती. पुढील चेंडू. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. समोर येते अक्षय. अपट्राकर चेंडू आणि शॉट गलीला. अक्षयच्या खेळीला लावलाय पूर्ण विराम. फुल स्टॉप. महत्वाचा विकेट. बॅक टू द डगआउट. पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतायत ते संपलेलं आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती. 18-20चं इक्वेशन राहणार आहे. मॅच मध्ये वाढतोय प्रेशर. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग.
मान यश चौधरी मैदानाच्या आतमध्ये जातोय. थोडस टीम मीटिंग कमी करा पंच, विनंती असणार आहे. टीम मीटिंग हडल्स करून देऊ नका आपण. वेळेचं बंधन आहे. आजच्या दिवसाला आपलं जे शेड्यूल आहे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तुम्ही जास्त टाइमपास जेवढा करतील तेवढा षटकामध्ये कपात केली जाईल. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आजचं 2 संघ सेमीफायनलला काढायचे आहेत. तुम्ही जास्त वेळ घ्या, येणाऱ्या मॅचेस या कमी षटकांच्या होतील याची पण नोंद असू द्या. आमच्याकडे ऑप्शन नाही आहे. 18 मध्ये बीचची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन भूमीतलं आणलंय. गोलंदाजी ट्रॅकवर भूमीत येत आहेत. आपण बघतोय एक युवा गोलंदाज आहेत, उंच पुरा गोलंदाज. त्याच्या समोर स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय. स्ट्राईकला बॅटर आहेत जिग्नेश. नौसाकींकडे यश. 18-20 कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा नियम आहे. गॅलेक्सी टार्गेट अचीव करायचं आहे आणि इथून आणि सर्वांना एक प्रेमळ निवेदन असणार आहे. या चेंडू नंतर ते आम्ही पोहोचवते तुमच्यापर्यंत. कोलवा टप्प्याचा चेंडू, बॉल इन द एअर. यस नो. ओ माय गॉड. 2 धाबा वाचवल्यात, जीवनदान दिलंय. फक्त एक सिंगल रन आहे. तवसंख्या 1ने 10 वरती पोहोचते. जेवणाची व्यवस्था सुरू झाले. सर्वांना विनंती आहे आपण जेवणाचा आस्वाद घ्या. भोजन शाळेमध्ये जाऊन जेवणाचा काउंटर तिथे सुरू झाले. सर्वांना विनंती आहे आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. सतरा चेंडू 19ची गरज आहे. 10 झालेले आहेत. एस चौधरी स्ट्राईक वरती बघायला मिळतात. लेफ्ट हँड बॅटर आहेत. एक युवा फलंदाज आहेत. एका बाजूने भूमी त्यांना आपण बघतोय. जबरदस्त मॅच. याच्यानंतर सिरमॅक्सच्या अगेन्स्ट आपल्याला वेलेंट ग्लास टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पिंक कलर चे टी शर्ट आपण त्यांचे बघतोय. हलकासा स्टिअर केलाय. चेंडू गॅप शोधलाय. वेगानं जातोय चेंडू डीप तडम्यान मधनं सीमा रेषेच्या बाहेर आला. एचच्या बॅटमधनं चौकार. जास्त धावा समोर नाही आहेत. बघूया. मुंबई त्यांचे जे 4 चेंडू आहेत तिथून ते भरपूर महत्वाचे असणार आहेत. अल्टी पलटी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलेला आहे. या षटकातील चेंडू संपलेले आहेत. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर स्कोरर आम्हाला सांगतायत 3 म्हणजे 15 मध्ये 15 असं बॅटल आहे. जगदोजहद कशमकश अनुभवाचा कस आणि मॅटला आपल्या बाजूने फिरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हे सर्व काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. याची देही याची डोळा हा क्रिकेटचा महामेळ हवा मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट डॉट 2 बॉल. चौकार आलाय आणि सलगचे 2 डॉट बॉल. 14-15 असं इक्वेशन आलंय. चौकार आला आणि भूमीतनं सांगितलं बाय वापसी तो हम भी करेंगे आणि टाकल्या सलगचे 2 डॉट बॉल. इथे आपण बघताय शॉट दरम्यान थोडंसं होतो त्याला डीप गलीमध्ये मात्र लॉंगॉनचा खेळाडू होता त्याला 38 सर्कल मध्ये आणलाय शॉर्ट मिडॉन मध्ये आणि थोडासा जो एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता त्याला लॉंग ऑफला सेट केलं गेलंय. पुढील चेंडू आणि इथे काय घडलंय. सुसाईड. यश चौधरी सारखा फलंदाज मोक्याच्या क्षणी मात्र जातोय मैदानाच्या बाहेर. सलगचे 3 चेंडू खेळून आता येणारे चेंडू तुमच्याकडे असणार आहे ते 13. उघड्यासारखं गाल गाल तुझं केलं कोणी लाल.
बिनी जोसेफ साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं काय सुंदर स्पर्धा ती हँडल केली आहे. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. त्याही वेळेला आपण MIDCतील चांगले संघ या स्पर्धेच्या माध्यमातून बघितले. डी डेकोर संघानं त्यावेळेला चॅम्पियन पद पटकावलं होतं आणि ते 13-15चं इक्वेशन आहे. अतिशय सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये. आणि बिनी जोसेफ साहेब म्हटल्यानंतर ज्यांच्या हृदयामध्ये नेहमी स्नेहाचा जरा असतो, अनेक माणसं त्यांनी जोडण्याचं काम केले, त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम करतोय आणि वळतोय मॅचकडे. 13-15ची गरज आहे. पुढील चेंडू वेग जास्त वाढवण्याचा प्रयत्न, दिशाहीन चेंडू हाताळला गेला. इट्स अ डॉट बॉल. प्रशांत सर सांगतायत दोन्ही समांतर रेषेमध्ये अवांतर धावेची होते भर आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 15. 13 चेंडू आणि 15 धावा. बॅटल रंगते. नवीन बॅटर आलेले आहेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक. पुढील चेंडू आणि इथे फटका फसलाय. प्रतीक सुद्धा माघारी जात आहेत. आता 12 मध्ये 14ची गरज आहे. कुठलाही फलंदाज जिम्मेदारी उचलायला तयार नाही आहे, परंतु त्याच्या अगेन जर बघितलं आपण डी डेकर संघाचे गोलंदाज जिम्मेदारी उचलत आहेत आणि 24 चेंडू 29 धावा असणारा मॅच आता 12-14 वरती आलाय. म्हणजे कश्मक बॅट्समन. 12 चेंडू 14 ची गरज आहे ना. 12 चेंडू 14, 15 झालेले आहेत. 1-4 तेच आम्ही सांगतोय. यश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नक्कीच जित सर म्हटलं होतं बिग बॅटर या मॅच मध्ये आपण पाहायला मिळाली होती आणि मी म्हणत होतो सर काय म्हणेल, दोन मजबूत संघ आहेत. कुठेतरी वाटत होतं डी डेकोर एका बाजूने वन साइड मॅच हरताना बघायला मिळेल का, पण नाही. आपण बघा सर मोठे संघ असल्यावर काय स्थिती होते ह्याचं उत्तम उदाहरण या मॅच मध्ये सर आपण नक्कीच बघू शकतायत. नाही नक्कीच गोलंदाजांना मी मगाशी म्हटलं होतं की काम केले, फलंदाजांना त्याचं काम करायचं आहे, परंतु ते काम करताना कुठेतरी अननेसेसरी शॉट किंवा प्री डिटरमाइंड शॉट याचा जास्त भर न मिळाला. मेरिटवरती खेळले नाही आणि त्यामुळे मॅच 12-14ची आलेली आहे. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवर बघतोय. अमित ज्यांच्या बॅटमधनं आपण षटकार बघितला होता अमितच्या, तोच अमित आलाय पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. वाईड बॉल बघायला मिळतोय. 12 चेंडू 13ची गरज आहे. तसं आपण लो स्कोरच्या मॅचेस बघतो तिथे तुम्ही एक्स्ट्रा चेंडूला कंट्रोल ठेवायला हवाय. जर एक्स्ट्रा रन्स तुम्ही दिल्या तर मात्र त्या धावा लवकर अचीव होत आहेत. जेवणाची व्यवस्था झाली मित्रांनो, जेवणचा आस्वाद आपण घ्या. पुढील चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न, पुनश्च वाईड बॉल बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघतोय काय घडलंय तिथे. वाईड बॉलचा कॉल. आता 12 चेंडू 12ची गरज आहे. जेवणाची व्यवस्था भोजनशाळेमध्ये सुरू झाले. चला विनंती असणार आहे आपण फील्ड अरेंज करा. चला अंपायर कुठल्याही प्रकारचा वादविवाद नको आहे, मी विनंती करतोय. 12 मध्ये 12ची गरज. जेवणाची व्यवस्था. चला अंपायर डिसिजन्स विल बी फायनल डिसिजन्स असणार आहे. 12 मध्ये 12ची गरज. समोर जो मंडप दिसतोय त्याच्यामध्ये जेवणाची व्यवस्था आहे आणि जेवण तेवढंच घ्या जेवढं तुम्हाला त्याची गरज असेल, क्योंकि कहते ना चला आपण या ठिकाणी विनंती करतोय, मॅचकडे वळतोय. कोलवा टप्प्याचा चेंडू आणि 11चं इक्वेशन आहे. जबरदस्त बघायला मिळणार आहे. 11 बॉल रिमेनिंग, 11 रन्स रिक्वायर्ड टू विन असं बॅटल आहे. बॉल टू रन्स आपण या ठिकाणी बघतोय. 11 चेंडू 11 धावा. 2 स्वेर चेंडू हाताळले गेले होते. कंपल्सरी चेस हा कामगार चषक चा नियम आहे, रूल्स आहे. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ते मात्र
डॉट बॉल बघायला मिळालाय. 10 चेंडू आणि 11ची गरज आहे. 2 चेंडू खूप चांगले हाताळताना अमित बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू याही वेळेला मिस टाइम शॉट बॉल थोडासा नौम्यातला आणला पडलाय. सिंगल कंप्लीट झालाय. धावसंख्या 1 ने आकार घेते 19 वरती, म्हणजे आता 10ची गरज आहे. 9 चेंडू 10. काफी बड़ा तगड़ा मुकाबला है. जीत और हार के बीच में 9 गेंदे 10 का जो मुकाबला है वो धीरे धीरे दिल की धड़कनें बढ़ा रहा है और ये सोचने के ऊपर मजबूर कर रहा है कि यहाँ पर क्या डी डेकोर जीतेगी या फिर गैलेक्सी, गैलेक्सी या फिर डी डेकोर. पुढील चेंडू फैंसी शॉट खेलने का मन. एक बार फिर बिंदी गेंद. आता 8 मध्ये 10 बनवायचे आहेत. न कोई रन्स बनाने दे रहा है न कोई यहाँ पर पीछे हट रहा है. भाई कश्मकश मैच चल रहा है बीच मैदान में. सिंगल सिंगल बनवावे लगतील, क्योंकि कहते ना यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. चिड़िया से पूछा कैसे बना आशियाना, बोली उड़ान भरनी पड़ती बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. इथे प्रत्येक रन तुम्हाला शोधावा लागणार आहे. 8 मध्ये 10ची गरज आहे. काय बाटल आहे ते. अमित मात्र लेंथ लाईनला मेंटेन करतोय. खांद्याचा चांगला उपयोग करतोय आणि लेंथ लाईनला मेंटेन करताना हलकासा जो टॉस चेंडू होतोय ना तो फलंदाजांना रीड करता येत नाही. गुड बॅटल. पुढील चेंडू इथे मात्र आपण बघतायत बॉल अप्रतिम स्टॉप बघायला मिळालाय. थोडस आपण या ठिकाणी बघतोय इंजरी झाल्यात का बघतोय आपण. काय घडलंय तिथे. थोडीशी इंजरी थोडस डोक्याला लागलंय का बघायचं आहे तिथे. जबरदस्त वरोर चे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. एफर्ट्स लावलंय या फिल्डरनं आणि धावसंख्या 2 ने आकार घेते. धावसंख्या पोहोचलंय 21 वरती. आता येणारे चेंडू बघूया. या ठिकाणी आपण वळतोय मॅच कडे. या षटकात चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. चला आपण या ठिकाणी बघताय थर्ड अंपायर बसलेले आहेत मुख्य मंचावरती आणि त्यांनी सिग्नल दिलाय. आपण या ठिकाणी वळतोय. आता येणारे 7 चेंडू आणि 7 मध्ये बनवायचे ते 8-21 झालेले आहेत. अमित पूर्ण एफर्ट्स लावताना आपल्याला शतरक्षक दिसले. पुढील चेंडू इथे आडव्या बॅटने गॅप शोधलाय आणि चेंडू इंटू द गॅप खेळतायत. वन बाउन्स ओव्हर द रूप गेलाय चेंडू. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 6 मध्ये बनवायचे आहेत. ते फक्त 4. बघूया 4 रनची गरज आहे. कमॉन डीजे. तर प्रत्येक बॉल नंतर मीटिंग नकोय आपल्याला. आम्ही वारंवार या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय की टाइम भरपूर महत्वाचा आहे आणि प्रत्येक षटकानंतर पाणी घेऊन मध्ये जाऊ नका. अंपायर्सना विचारा, कारण प्रत्येक वेळेला आपण बघतोय वेळ आपल्याकडे जाते. अन्यथा 2-2 षटकाच्या मॅच होतील याची आपल्याला नोंद असू द्या. मग जे कोको एक कॅमलिन कामगार ग्रुप आहे त्यांच्याकडे ऑप्शन राहणार नाहीये
की आमचे जे आजचं शेड्यूल आहे कंप्लीट करायचं आहे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट पार्टिसिपेशन ऑल टीमने आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. तुम्हाला व्यासपीठ मिळते, तुम्हाला चांगलं मैदान खेळायला मिळते, तुम्ही थोडंसं डिसिप्लिन फॉलो करा आणि लवकर फील्ड अरेंज करा. या गोष्टी तुम्हाला इथे मॅनेज करायच्या आहेत. जर तुम्हीच आम्हाला चांगली साथ देणार नाही तर मात्र नक्कीच षटकामध्ये कपात केली जाईल, याची आपण नोंद असू द्या. 4 रन्स बनवायच्या, 6 चेंडू. चला लवकर फील्ड अरेंज करा मित्रांनो. 6 मध्ये 4 बनवायचे आहेत. मॅच थोडासा आता बॅटिंग टीमकडे, गॅलेक्सी टीमकडे झुकलाय. अंतिम षटकासाठी आपण बघतायत कोण येईल गोलंदाजी ट्रॅकवर. अनेक पर्याय आहेत या टीममध्ये. गौतम आकरेला बोलवलंय, संदीप पाटील, मॅक्सवेल सारखा अजूनही एक त्यांच्याकडे गोलंदाज आहे. अनेक गोलंदाज आहेत. बघूया संघनायक कुठल्या गोलंदाजाला या ठिकाणी बोलवत आहेत. गौतम आकरे येत आहेत संघनायक. प्रचंड अनुभव, गेली अनेक वर्ष ज्यांनी सुंदर क्रिकेट हाताळलेलं आहे. मागची 2 दशकं ज्यांची गोलंदाजी फलंदाजी चांगली राहिली. 6 मध्ये 4 बनवायच्यात, लक्ष नजरेसमोर आहे आणि ते अचीव करताना बघूया. स्ट्राईकला जे बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत, हर्ष आणि नॉसाकीनकडे आहेत ते जिग्नेश. हर्ष आणि जिग्नेश आणि समोर आपण गौतमला बघतोय. पहिली 2 चेंडू जर चांगले हाताळले तर मात्र मॅच मध्ये थोडासा डी कोर संघ कमबॅकिंग करेल आणि एखादा मोठा शॉट खेळला मॅच तिकडे फिनिश. तो बोलणं सोपं असतं, करणं थोडंसं कठीण असतं. बघूया हर्ष आणि जिग्नेशची जोडी आहे. पहिला चेंडू स्टिअर केला हलकासा आणि शोधला क्षेत्ररक्षकाला हर्षनं. धाव हर्ष आहे. समोरचा फिल्डिंगचा संघ हर्ष उल्हासित होताना आपल्याला बघायला मिळतोय. विकेट गॉन. असंख्य लोकांची कुळस्वामिनी हा आपल्याला बघायला मिळते. हा केला धावणारी नवसाला पावणारी, या एकविरेचं सॉन्ग आमचे डीजे मास्तर या ठिकाणी लावतायत. सर्वांना पुनश्च मी विनंती करतोय, ज्या संघाची मॅच नसेल आपण जेवणाचा आनंद घ्या, जेवणाचा आस्वाद घ्या, कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नका. आम्ही विनंती करतोय. मॅनेजमेंटने आपली जेवणाची व्यवस्था सुव्यवस्था केली आहे याची नोंद असू द्या. 5 मध्ये आता 4 न्यू बॅटर आल्यात मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन भावेश पाटील. गौतम आकरेनं पहिली उपलब्धी मिळवलंय आणि संघाला सांगितले भाई प्रयास तो हम करेंगे आखरी वक्त तक. आमचे मनोज पाटील, आमचे आयोजक शेखर गुडू तिथे तैनात आहेत. कहते ना कोशिश आखरी वक्त तक होनी चाहिए, मंजिल मिले या फिर तजुर्बा, दोनों ही चीजें नायाब होती. हलकासा स्टीयर केलाय, म्हणाला हरकत नाही. ऑन साइडला सिंगल कंप्लीट होती आहे. 3 रनची गरज आहे, 4 धावा. जबरदस्त मॅच. सॉरी 4 चेंडू आणि 3 रनची गरज. 4 बॉल 3. जिग्नेश आज चेंडूवरती काय. गौतम आकरे राईट मुहूर्त विकेट. ओ हो खांद्याचा केलाय उपयोग आणि हाताळलाय डॉट बॉल. 3-3 ची मॅच. जबरदस्त संघर्ष, कडबा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये इथे बघतोय. जबरदस्त मॅच. कहते ना फिक्र के बादलों में चमक, हौसलों की गवाना नहीं, कठिन होती है ख्वाबों की डगर, तुम भी सफर में डर जाना नहीं, सीखना अपने गलतियों से, कोशिशों से घबराना नहीं, कोई कितना भी भटकाए तुम्हें भाई मंजिल से नजरे तुम हटाना नहीं. 2 चेंडू आणि 3 ची मॅच आहे. तगडा कशमकश आहे बाय, कशमकश आहे. आता 2 बॉल 3 भाई. ये बॉल के ऊपर मैच की दशा और दिशा क्लियर हो जाएगी. ओ माय गॉड, लागोपाठचे डॉट बॉल. आणि आता घडलंय काय तिथे. 1 चेंडू आणि 3 रनची गरज. मॅच कहा थी और मॅच कहा चुकी है. 1 चेंडू 3 धावा. जिग्नेशनं घेतलंय स्ट्राईक. मॅच होती 6 बॉल 4 ची. मॅचने बदललंय थोडस मोमेंटम फिल्डिंग टीम कडे. चला फिल्डिंग टीम, आपण जास्त टाइमपास करू नका. चला विनंती आहे, टीम मीटिंग करू नका. 1 चेंडू 3 ची गरज आहे. कंपल्सरी चेस ही मॅच बघायला मिळते आहे. ओ हो मॅच
गैलेक्सी टीमच्या संपूर्ण मैच हाथामध्ये होती, परंतु कहते ना भाई आगाज जितना अच्छा है उतना अंजाम भी अच्छा होना पड़ेगा, क्योंकि क्रिकेट है, इस दुनिया में सबसे बड़ा सबसे खतरनाक खिलाड़ी होता है वक्त, जो आपको आपके पीछे भीड़ भी खड़ी कर सकता है और आपको भीड़ में भी. तर हा वक्त आहे, बघूया 3 रनची गरज आहे एका चेंडूवरती असं वाटलं होतं. गॅलेक्सी टीम हा मॅच सहजासहजी आपल्या बाजूने फिरवेल, परंतु डी डेक्कर संघाच्या गोलंदाजाने सांगितलं भाई सुरुवात चांगली केले, आम्ही इथे मात्र प्रयत्न करणार. आणि चला योगेश, विनंती असणार आहे गौतम आकरे आपण फील्ड सेटअप करा, भरपूर वेळ मॅचला गेलेला आहे, आमच्यालाही काही या वेळ बंधन आहेत वेळेचं. एक चेंडू 3 ची गरज आहे, परंतु हृदयाला स्पर्श, हृदय प्रदेशावरती जे स्थान निर्माण करते ही मॅच. डी डेकोर संघाच्या आता खेम्यामध्ये हृदयाचे ठोके असे वाढलेले आहेत, त्याच्या मागचं कारण आहे गौतम आकरेचा हा डेंजरस स्पेल. पुढील चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू, सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा अटेम आहे आणि 2 धावा परिपूर्ण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण बघतोय. आणि तिथे हार्ड लक गॅलेक्सी टीम, काय मॅच जिंकले इथे डी डेकोर संघानं. हॅलो हॅलो, वेलिंग क्लास आपली प्लेनिंग 11 पाठवायचं आहे. तर पुढची मॅच जी आपल्याला बघायला मिळेल, वेलिंग ग्लास विरुद्ध सिरमॅक्सो. तर पुढची मॅच जी आपल्याला बघायला मिळेल, वेलिंग ग्लास विरुद्ध सिरमॅक्सो. टॉस इथे जिंकलाय वेलिंग ग्लास संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय तिथे घेतला गेलाय. म्हणजे सिरमॅक्सो इथे मात्र आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. काय मॅच जी आपल्याला बघायला मिळाली, 12 बॉल 14 ची गरज होती, तिथे मात्र 2 वाईट बॉल 12 बॉल 12 ची मॅच राहिली. तिथून मात्र मागच्या षटकात मॅन ऑफ द मॅच नक्कीच सिरमॅक्सो संघ जो प्रथमताच या स्पर्धेत सहभागी होतोय आणि खरोखरच त्यांचं सहर्ष स्वागत आणि थँक्यू सो मच की या स्पर्धेत तुम्ही सहभागी झाल्यात.